युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार जिवंत आहे। हो, खरं ऐकत आहात तुम्ही। हा व्हिडिओ सविस्तर पूर्ण बघ। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे की अजित पवार जिवंत आहे। बघा हा आजोबाचा। हो आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय, मेला काय? नाही मेला, नाही ना, जिवंत आहे तो। अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा। हो आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय, मेला काय? नाही मेला, नाही ना, जिवंत आहे तो। अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा। काय वाटतं तुम्हाला? खरंच आजोबा खरं बोलून राहिले काय हे की खरंच अजित पवार जिवंत आहे? शरद पवारने दाबून ठेवलं। शरद पवारचं आणि अजित पवारचं फोनवर बोलणं होतं। काय नेमकं कारण काय आहे? खरंच अजित पवार जिवंत आहे का? मग अजित पवार जिवंत आहे तर 3 महिने जवळपास होऊन राहिले तर आतापर्यंत आले का नाही महाराष्ट्रात? हा प्रश्न निर्माण होतो। पण अजित पवार जिवंत असल्याचा दावा हा खरा आहे की खोटा आहे? नेमका हा व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करूया। हा व्हिडिओ पूर्ण सविस्तर बघा। अजित पवारचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। पण हे असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, नेमकं कारण काय? अशी व्हिडिओ व्हायरल होतात, कमेंट व्हायरल होतात, व्हिडिओ व्हायरल होतात की अजित पवार जिवंत आहे असण्याचे दावे करतात। हे नेमकं खरे आहे की खोटे आहे? हा दावा खरा आहे की खोटा आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। हा व्हिडिओ सविस्तर बघा। नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करणं गरजेचं आहे, कळलं का? अजित पवारला जाऊन 3 महिने जवळपास होऊन राहिलेला आहे। त्यांचा घात झाला की अपघात झाला अद्याप मालूम नाही। पण सोशल मीडियावर अजित पवारची चर्चा अशी आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही। अजित पवारला जाऊन 3 महिने होऊन राहिले जवळपास, तरीही चर्चा होत आहे। नेमकं कारण काय आहे? असे व्हिडिओ व्हायरल का होऊन राहिले? सोशल मीडियावर काही इन्फ्लुएन्सर व्हिडिओला व्हायरल अशा पद्धतीने करून राहिले की जुने व्हिडिओ एडिटिंग करून नव्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले आणि सांगत आहे की अजित पवार जिवंत त्याचा दावा करत आहे। आणि हे आजोबा कॅमेरा समोर खुलासा करत आहे की अजित पवार जिवंत आहे आणि शरद पवारनी अजित पवारला दाबून ठेवलं आहे आणि असं बोलणं आहे त्यांचं। काय नेमकं खरं वाटतंय का तुम्हाला? काय नेमकं वाटतंय का तुम्हाला की खरंच अजित पवार जिवंत आहे? तर मग आहे कुठं? तर दिल्लीच्या बंगल्यावर आहे, तर देवगिरीच्या बंगल्यावर आहे की कुठं आहे? कोणा दाबून ठेवलं? शरद पवारने दाबून ठेवलं? कोणा ठेवलं? हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो। पण प्रश्न निर्माण होतो तर मग आतापर्यंत आले का नाही? का महाराष्ट्रामध्ये अजित पवारची गरज आहे महाराष्ट्रात, मग अजित पवार येत का नाही? हे जे सोशल मीडियावर व्हायरल होतात हे खरे आहे का? महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाची खेळल्या चाललाय असं का वाटतं? आणि अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे का? तुम्हाला वाटत नाही? अजित पवारला जाऊन 3 महिने सतत होऊन राहिले आणि असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले। मग अजित पवार जिवंत आहे तर बाहेर देशात पाठवलं का? शरद पवार संग बोलणं होतं का अजित पवारची? का नेमकं? कारण अजित पवारचा घात होण्याच्या अगोदर अजित पवारनं खुलासा केला होता की माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा कोर्टाचा एक खापला बीजेपीतल्या काही लोकांनी माझ्यावर रचलेला आहे आणि म्हणत आहे की घोटाळा केला आहे। मी कुठल्याही गोष्टीचा घोटाळा केला नाही, मी सिंचन घोटाळा केला नाही असं अजित पवारने असं त्याचं वक्तव्य होतं। मी कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणा, मी सर्व जनतेचा मी 1 रुपया खाल्ला नाही असं अजित पवारचं वक्तव्य होतं। आणि अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार होते, याचा पक्ष एकत्र एकीकरण करणार होता। तर एकीकरण करणार होता तर मग का टपवण्याचं उदाहरण काय आहे? शरद पवारने टपवलं, बीजेपीने टपवलं, काय आहे? आणि असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले की अजित जिवंत आहे, अजित पवार जिवंत आहे। नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? मग अजित पवार जिवंत आहे तर मग येत का नाही? जनतेला तर त्यांची काळजी लागलेली आहे ना। अशी व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, डायरेक्ट आजोबा म्हणून राहिले। शरद पवार संघाचा कॉन्टॅक्ट आहे अजित पवारचा आणि दररोज बोलणं होतात, ऑन कॅमेरा समोर बोलून राहिले आणि गाडीत बोलून राहिले। सीबीआय CIDने याची जांच केली आणि हे जांच गलत ठरली, लक्षात ठेवा। आणि सीबीआय CID
अजित पवारच्या चौकशीची जांच करत आहेत तर जिवंत न असल्याचा दावा करत आहे. काही सबूत मिळाला नाही अजित पवार जिवंत असण्याचा सीबीआय सीआयडींना. आणि ह्या जे व्हिडिओ व्हायरल होतात हे व्हायरल फक्त भ्रमित करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या कार्याला हानी पोहोचवण्यासाठी होऊन राहिलेले आहे. अजित पवारचा घात झाला. अजित पवार जिवंत नाही, पण तुम्हाला असं वाटत असेल अजित पवार जिवंत आहे, कुठं आहे काय आहे कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण नेमकं याचं मागचं कारण काय आहे. अजित दादा जिवंत असण्याचा दावा करत आहे सोशल मीडियावर. अजित दादा जिवंत असण्याचा ठीक आहे, मग घात कोण केला, जिवंत नाही तर घात कोण केला का त्यांचा अपघात झाला हे पण मालूम नाही. काय वाटतं तुम्हाला घात करणारा कोण असेल, कोणी केला असेल का? अजित दादांचा घात कोण केला असेल, कोण केला असेल घात, नेमकं काय आहे सविस्तर जाणून घ्या. आणि अजित दादांचा घात हा नेमका अपघात आहे की घात आहे, सीबीआय सीआयडी हे लोकांनी चौकशी केली की नाही केली नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की हे जे व्हिडिओ आहे व्हायरल होऊन राहिले खरंच अजित पवार जिवंत आहे का.